16 मे हो दीस गोयच्या इतिहासातलो ब्लॅक डे म्हणून मनोवचो अशी मागणी गोयच्या हिंदू एकता मंचान केल्या। 16 मे 1546 या दिसा सेंट फ्रांसिस झेवियरान पोर्तुगालाच्या राजाक पत्र बरोवन गोय इन्क्विजिशन स्थापन करपाची मागणी केली असो दावो हे संस्थेन केला। इन्क्विजिशन काळान जायत्या हिंदूंक धर्मीक छळाक तोंड दिवचे पडले आणि देवळां नष्ट जाली असो आरोप या पंगडान केलो। तशेंच 16 मेक निषेध म्हण नागरिकांनी काळो पट्टो वा काळे कपडे घालचे अशें आवाहन केले। 16 मे 1546 या दिसा गोयच्या इतिहासाचो अत्यंत काळोकुट्ट असो दीस आमी ह्या दिसाक म्हणटा आणि अत्यंत वेदनादायी अशा प्रकारचो दिवस आमी हेका मानता। कारण ह्या दिसा फ्रांसिस झेवियर यांच्यानी पोर्तुगालचे त्या टायमाचे जे राजा आशिल्ले जॉन थर्ड हांकां एक पत्र बरयलें आणि गोंयान इन्क्विजिशनची मागणी केली आणि ह्या पत्राची दखल घेऊन फुडल्या काही वर्सांनंतर पोर्तुगीज जे आशिल्ले त्यांच्यानी गोंयान इन्क्विजिशन लादले गेले आणि त्या माध्यमातून आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयान हजारो मंदिरां तोडली गेली, अनेक हिंदूंच्यार अनन्वित अत्याचार केले, जे हिंदू कन्वर्ट जाल्ले त्यांच्यार अनन्वित अत्याचार केले, अनेक हिंदूंचे हात कातरले, अनेक हिंदूंका वेगवेगळे यातना दिले आणि त्यांना धर्मांतरीत केले। त्यामुळे ह्या सगळ्याचो आम्ही सातत्यान निषेध करता आणि ह्या निमित्तान आज आम्ही हांगा गोवा सरकारकडे मागणी करता की 16 मे हो जो दीस आहा तर तो ब्लॅक डे म्हणून घोषित करचो आणि सगळ्या राष्ट्रभक्त जे आमचे नागरिक आसा तांकां आमी आवाहन करता की 16 मे ह्या दिसा सगळ्यांनी निषेधात्मक कृती करची। ब्लॅक डे हो जावपाकूच जाय आणि त्या दृश्टीन कितें आमी करूं शकता तर एक हाताक ब्लॅक पट्टी लावू शकता, ब्लॅक कपडे परिधान करू शकता, असे ब्लॅक हे लावू शकता। एकत्रित येऊन सोशल मिडिया जाचो आयज परिणामकारक वापर जाता, सगळे आमचे राष्ट्रभक्त नागरिक सगळ्यांक आमी ह्या माध्यमांतल्यान आवाहन करता की जंय आसा थंय एक ब्लॅक कपडो घाला, ब्लॅक पट्टी लाया, ताचो एक फोटो काढा आणि तुम्ही तो हाचेर सोशल मिडियाचेर प्रसारीत करा। आणि त्याच बरोबर DP जो आसा तो आमी सर्क्युलेट केल्लो आसा हो ब्लॅक डे म्हणून आणि त्या विषयी 16 मे दिसा हो DP सगळ्यांनी दवरचो। सो मॅक्झिमम उपयोग हो सोशल मिडियाचो करचो आणि त्या माध्यमांतल्यान लोकां भितर जागृती जावची आणि कळचे। मध्ये एक एपिसोड जालो गोंयान, तेतून मोठ्या प्रमाणात असंतोष दोन धर्मामध्ये अशें आमकां लक्षांत येलें। तेजें मूळ कारणां जी आसा ती अनेक आसात। तातूंतलो एक म्हणजे जशें आत्तां सांगलें की ह्या गोंयान मोठ्या प्रमाणान धर्मांतरण जालें, इन्क्विजिशन जे आसा ते लायले गेले आणि त्यामुळे ज्या दिसा पासून त्या पत्र बरयलां तो दीस जो आसा तो ब्लॅक डे असो आमी मनोवप अशें ठरलेलें आसा। तेजी कारणां अनेक आसात आणि ह्या सगळ्या हितूनसून आमी कांय दिसा पयलें की एक मोठी ताकद हिंदू एकता मंच म्हणून गोंयान उबी रावली, ज्यो वेगळ्यो हिंदू संघटना ज्यो आसा ह्यो सगळ्यो एकत्र येयल्यो आणि ह्या सगळ्या संघटनांनी मेळून एक मोठो आवाज जो आसा आणि हिंदू हे निद्रिस्त ना, हिंदू हे जागृत आसा अशा प्रकारचे प्रदर्शन जे आसा ते हांगासर केल्ले आसा। आमी पाळपाचो आवाज एक्चुअली कितें हो साजरो करपाचो विशय न्ही, हो पाळूंक जाय कारण हो दुख्खद घटना। त्यामुळे प्रत्येकान तो ब्लॅक डे हो पाळचो, आपल्या घरा असो, आपल्या सामूहिक ठिकाणी असो, एकत्रित रित्या। कारण मुख्य परत एकदा सांगता की आयज इतिहास विचारलो जाल्यार खबर ना, हाची जाणीव जावन येवो पट्टी कित्याक बांदल्या म्हणून दुसरो विचार जालो तेन्ना ताका सांगूंक मेळटा। अशा माध्यमातून ही जागृती प्रत्येक ठिकाणी जाल्या, प्रत्येक राष्ट्रांनी जाल्या आणि हो स्वाभिमान असोच जागृत केलो। गोवा 365 खातीर जाहीद हसन, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू।